அதனால அப்படியே சிச்சாப்புல வச்சுட்டாங்க. இது தென்னங்குடி தெரியாம போயிட்டேன்னாங்க. मित्रांनो, विचार करा की तुमच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरनं फोन येतो आणि त्या एका फोन नंतर गावातील महिला या भीतीपोटी किंवा आमिषापोटी डोक्याचं मुंडन अर्थात टक्कल करायला लागतात. हे ऐकून कोणालाही धक्का बसेल, पण तामिळनाडूच्या सालेम जिल्ह्यात अशीच एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीनं स्वतःला तहसीलदार असल्याचं सांगत गावातल्या महिलांना फोन केला. त्यानं सांगितलं की कोरोनासारखा एक नवीन आजार पसरतोय आणि तो केसांमधून पसरतोय. त्यामुळे सरकारनं नवी योजना आणली असून ज्या महिला डोक्याचं मुंडन करतील अर्थात टक्कल करतील त्यांना 15,000 रुपये मिळतील. एवढंच नाही तर विद्यार्थिनींना म्हणजे मुलींना 45,000 रुपये आणि लॅपटॉप तर पुरुषांना 6,000 रुपये मिळतील असंही सांगण्यात आलं. शिवाय गावासाठी म्हणजे तुमच्या गावासाठी फक्त 18 टोकन आहेत, 18 लोकांनाच पैसे मिळतील. त्यामुळे आधी मुंडन करणाऱ्यांनाच हे पैसे देण्यात येणार असल्याचं त्यानं सांगितलं. त्यामुळे या गावकऱ्यांनी पुन्हा मुंडन करण्यासाठी घाई पण केली. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे फोन करणाऱ्याला त्या महिलांचं आणि त्यांच्या घरच्यांचं नावही माहीत होतं. त्यामुळे महिलांना हा खरोखर सरकारी अधिकाऱ्याचाच फोन आहे असा विश्वास बसला. ही बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली आणि अनेक जण मुंडन करण्याच्या तयारीला लागले. कावेरी, रामाई आणि तित्रा या तिघींनी तर एक क्षणही न दवडता डोक्याचं मुंडन करून घेतलं. दुसऱ्या दिवशी सरकारी अधिकारी येतील, पैसे देतील आणि आपण आजारापासूनही वाचू अशी त्यांची अपेक्षा होती. पण दुसरा दिवस उजाडला, ना अधिकारी आले ना पैसे आले आणि अशा कोणतीही सरकारी योजना नसल्याचंही समोर आलं. पुन्हा त्या नंबरवर फोन केला तर मोबाईल बंद होता. तेव्हा महिलांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर गावातल्या इतर लोकांनीही मुंडन करण्याचा निर्णय रद्द केला आणि पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. एका संशयिताला अटकही केली. पण या घटनेनं एक मोठा प्रश्न उपस्थित झालाय. फसवणूक करणाऱ्यांकडे गावकऱ्यांची वैयक्तिक माहिती आली तरी कुठून? त्यामागे डेटा लीक, जुनी कागदपत्र किंवा इतर काही मार्ग असू शकतात असा संशय जो आहे तो व्यक्त केला गेलाय. मात्र याबाबतचा तपास अजूनही सुरू आहे. मात्र सायबर तज्ज्ञ सांगतात की अशा फसवणुकीत 3 गोष्टींचा वापर केला जातो. एक म्हणजे भीती दाखवल्या जाते, लालच दाखवल्या जाते आणि विश्वास संपादन केला जातो. आधी भीती दाखवली जाते, मग पैशांचा आमिष आणि शेवटी स्वतःला सरकारी अधिकारी सांगून विश्वास जिंकला जातो. त्यामुळे अनेकदा सुशिक्षित लोकही अशा जाळ्यात अडकतात. म्हणून लक्षात ठेवा, फोनवर कोणी सरकारी योजना, बक्षीस किंवा पैशाचा आमिष दाखवत असेल तर लगेच विश्वास ठेवू नका. आधी अधिकृत वेबसाईट, संबंधित सरकारी कार्यालय किंवा स्थानिक प्रशासनाकडून माहितीची खात्री करा. कारण आजकाल सायबर ठग फक्त OTP किंवा बँक खात्यावर डोळे ठेवत नाहीत, ते लोकांची भीती, भावना आणि विश्वासावरही डल्ला मारतात. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी एकदा सत्य पडताळून पाहणं हेच सर्वात सुरक्षित आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.